काला प्रेम रूपा. छान वाटली नाही प्रार्थना ऐकून. अर्थातच खूप दिवसातून तुम्ही ऐकली असणार. ही प्रार्थना आम्हाला 4थीपर्यंत मस्तपैकी मांडी वगैरे ही प्रार्थना म्हणायची. आता सर्व पूर्ण प्रार्थना तर आत्ता पण आठवत नाही मला. त्यावेळी प्रार्थना बसलो, प्रार्थना चालू, शेजारच्या सुरासुर मिसळला बघला, डोळे झाकले मस्तपैकी. आठवत तर काय नसायचं पण आपलं चालू प्रार्थना. साने गुरुजींची ही प्रार्थना अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आहे. साने गुरुजींच्या या प्रार्थनेतून खरा धर्म तर माणुसकी एवढं तर आत्ता समजतं, लहानपणी काही समजत नव्हतं. आता प्रार्थनेचा विषय निघलाच आहे तर त्यावेळेच्या घडामोडी सांगतो. प्रार्थना म्हटली की उशीर झाला तर प्रार्थनेच्या टायमाच्या आतमध्ये गेलो तर ठीक, नाही तर मग आपल्याला माहिती सर आणि छडी. प्रार्थना संपायची, सर्वजण आपापल्या वर्गात रांगेने जायचा आणि जे उशीर आलेत ते रांगेने सरासून खा छडी, सांग नक्की का उशीर झाला. आमचं एकच कॉल, सर येताना सायकल पंक्चर झाली. आता सायकल तर पंक्चर व्हायची नाही. आम्ही रमत गमत ह्याच्या घरी जा त्याच्या घरी जा, ह्या मित्राकडे त्या मित्राकडे, आणि सोबत असलेले मित्र त्याचं कारण रेडीच, सर मी ह्याच्यासोबत होतो म्हणून मला पण उशीर झाला. एकमेकांना असेच आलटून पलटून उत्तरं सांगत बसायचं. म्हणजे याचं कारण त्याने सांगायचं, त्याचं कारण मी सांगणार. एवढं सांगून मार तर खायचाच आहे. हे झालं एरवी, म्हणजे सोमवार ते शुक्रवारच्या शाळेच्या काळातलं. शनिवारच्या आमची सकाळची शाळा असायची. आता सकाळचं उठणं म्हणजे अगदी काय म्हणतात कठीण तास होता. उठायचं 7:30ला शाळा भरायची, उठायचं दर शनिवारी उशीर. आणि शनिवारच्या छाड्या नाही भेटायच्या, ती वेगळी शिक्षा असते. आला उशीर झाला, काय कारण सांगू नको. जेवढं शाळेचं माहीत आहे ना, मारच्या कमीत कमी 10 चक्रा मारायला लावायच्या. ती शिक्षा खरंच मोठी होती. असे पाय दुखून यायचं लहानपणी काय. मग ती शिक्षा घ्यायची तर घ्यायची, आधीच डोळे सोडत शाळेत यायचं, तिथून पळायचं घामागून झालं. मग वर्गात जायचो. वर्गात गेलो की मग वर्ग शिक्षक येणार. वर्ग शिक्षक आले की त्यांचा गृहपाठ तर असायचंच आणि आमचा पूर्ण नसायचा. सर आले की त्याला गृहपाठाच्या वह्या गोळा करा. एक जण उठणार, मुलांच्या गोळा करायला चालू करणार. एक जण उठणार, तिकडून एक मुलगी उठून मुलींच्या वह्या चालू करणं गोळा करायला. आणि ज्यांचा पूर्ण नसायचा त्यांना सर उठवायचे. तर विशाल पण उभाच. तुम्ही राहिलात का कधी गृहपाठा पूर्ण असल्या उभा? पण मग आमच्या 2-4 मित्रांच्यात एक कला आणखीन असायची की गृहपाठांच्या वह्या गोळा होईपर्यंत आम्ही उरलेला गृहपाठ लिहून काढायचो. उभा राहूनच लिहून काढायचं. सांग सगळ्यांच्या वह्या गोळा करून सरांपर्यंत जातात. शेवटला आपण स्वतः चालत जाऊन सरांना वही द्यायची. सर पूर्ण आहे, मग उभा कशा राहिलं? थोडं राहिलं होतं सर, लिहून काढलं. जरी अपूर्ण असलं तर आणखीन कारण असायचं सांगायला. सर वही घडी घालली. मुख्य कारण, महत्त्वाचं कारण. पण मला तर खायला लागायचं. आणि एका बेंचवर आम्ही 3 जण बसायचो. दोघांचे दप्तर असेल ते बेंचमध्ये आणि जो साईडला बसतो त्याचं साईडला खाली.
तिघांची विभागणी असायची बराबर 2 वीट मोजून. त्यावेळी बारक्यात एवढी 2 वीट मोजून कर्कटक असायचं. कर्कटकनी लाईन करून विभागणी करायची. बाई तुम्ही इकडं जागा माझी लिहिण्यात तू इकडे यायचं नाही, तेव्हा तू तिकडं जा. खरं तर त्या 2 टोकाच्या कर्कटकचा उपयोग काय हे अजूनपर्यंत माहीत नाही पडलं. पण त्याचं बेंचवर आपलं नाव कुठे लिहायला उपयोग केला, खास करून टॉचवायला उपयोग केला. समोरचं ज्याच्यासोबत भांडणे त्याला टॉच हळूच. आणि खास त्या टायमाला टॉच व्हायचं ज्या टायमाला वर्गात शिक्षक काहीतरी गंभीर विषय शिकवत असेल त्यावेळेस हळूच टॉच व्हायचं. त्याच्या कोड्या करताना मार बी लिखायला तरी तो सर मला हे टॉच चालतं अख्ख्या वर्गासोबत मार. तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच. परत भेटूया एका नवीन विषयावर, शाळेतल्या नवीन विषयावर गप्पा मारू, चर्चा करू. तुम्ही तुमचे अनुभव सांगा आणि कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा आहे त्याचं एक थोडंसं सजेशन द्या. चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं लगेच करा ना, फक्त एक क्लिक. आणि या अगोदरचा व्हिडिओ नसेल पाहिला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय, पाहून घ्या.